टम्म फुगलेली पोळी. तर चला बघूया. त्याच्यावर मी पीठ तव्याला थोडंसं पीठ घेऊन थोडंसं तेलाचा गोळा घेऊन तो सगळीकडून तव्याला लावून घेतले. आता मी एक छोटासा पिठामधून गोळा घेतला आणि त्याला गोल गोल लाटून घेतले. गोल गोल लाटल्यावर आपल्याला त्याला थोडेसे तेल लावून घ्यायचे. तेल सर्वकडून असे सारखे लागले पाहिजे. नंतर त्यावर आपण थोडं थोडं पीठ भुरभुरून घेतलं आणि असे मोदकावानी गोल गोल त्याला आकार देऊन पॅक करून घेतलं आणि दाबून घेतल्यानंतर त्याला पुन्हा गोल गोल आकार द्यायचा आहे आणि हलक्या हाताने अशी लाटून घ्यायची आहे चपाती. पीठ तुम्हाला कसं घट्ट पाहिजे, थोडं सैल पाहिजे तसं तुम्ही भिजू शकता. आता मी पोळी लाटून घेतली आहे आणि तव्यावर टाकली आहे. तवा मध्यम आचेवर ठेवायचा आणि पोळी अशी दोन्ही साईडला चांगली भाजून घ्यायची आहे. बघा कशी टम्म पोळी फुगली आहे. दोन्हीकडून चांगली भाजून घ्यायची आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा. थँक्यू.